Amri Brahma
लाभाची आसोसे पुढे चाली म्हणा धनाचा कृपणा लोभ जैसा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला समचरण सरोजम सांद्रणी लांबुजाबम जगन निहित पाणीव मंडनव मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू गगवनवन पांडुरंग करू गगवनवन विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया नमो सद्गुरु सुखया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावरी पायावरी या वारकरी संतांच्या विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे
आपल्या विशुद्ध आणि निर्मळ अंतकरणामध्ये भगवंताच्या भक्तीचा उदय होण्याकरिता, या मातीला धन्यता प्राप्त होण्याकरिता, या भारत देशाला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवण्याकरिता, आपल्या आत्म उन्नतीचा पथ साकारण्याकरिता आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने, आदराने आणि निष्ठेने या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात. उपस्थित सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण बांधव, कॉलेजमध्ये आणि विद्यापीठा स्तरावरती एज्युकेशन घेणारे युवक आणि युवती, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग विनम्र अभिवादन करून कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईल. ते याच्याकरता की कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय रेखीव, चोखीव, टाप टीप, गर्दी, शिस्त, शांतता आणि या सर्वांच्या एकत्रीकरणाने कार्यक्रमाला हे लाभलेलं सौंदर्य आहे. मंडपामध्ये प्रवेश केला की अंतकरणामध्ये काही भावनांचे कल्लोळ निर्माण झाले. टाळ मृदंगाचा नाद आहे, वीण्याची झंकार आहे, टाळांचा किणकिणाट आहे, वारकऱ्यांची पावलं आहे, गुणीजनांच्या कलेचा आविष्कार आहे, संतांच्या विचाराची देवाणघेवाण आहे. हे सगळं पाहिलं आणि मनामध्ये भावनांचे कल्लोळ निर्माण झाले. ते तुमच्या सर्वांच्या समोर कथन करणं गरजेचं आहे. ती भावना अशी आहे की आतमध्ये आल्याच्या नंतर आता दिग्रस राहिलं नाही. त्या दिग्रसमध्ये पंढरपूर अवतीर्ण झालं. इतकं सुंदर वातावरण आपण सभा मंडपी कीर्तन घोष, टाळ मृदंग विने सुरस, आनंदे गाती हरीचे दास, परम उल्हासे करोनिया, परम उल्हासे करोनिया. अतिशय प्रसन्न आणि मनमोहक वातावरणामध्ये श्रींच्या प्रकटदिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य उत्सव चालू आहे. हा मंडप पाहिला की या मंडपाची भव्यता आपल्या समोर दिसून येते. अप्रतिम मंडप. या सप्ताची भव्यता हा मंडप आहे आणि या सप्ताची दिव्यता या मंडपात आल्याच्या नंतर वाकून नतमस्तक व्हावं लागतं श्रींच्या चरणारविंदी. याला या सप्त्याची दिव्यता असं म्हणतात. असा भव्य दिव्य स्वरूपाने असणारा हा सप्ताह सध्या महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायाच्या चर्चेत जे सप्ते आहे, प्रगट दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने ज्या सप्तांची चर्चा महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्यामधला तुमचा एक सप्ताह ज्याची चर्चा संबंध महाराष्ट्रात चालू आहे. सर्व महाराष्ट्राला कळालं की दिग्रसमध्ये एक अप्रतिम सोहळा होत असतो. दरवर्षी तो उल्लेखनीय आणि व्याख्यान जोगा असतो. ते आदरणीय नारायण महाराज हगवणे असेल, आमचे बोबडे सर असेल, सर्व कार्यकर्ते मंडळी असेल, सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. संकल्पित वेळेमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेमधील सगळे आजी माजी विद्यार्थी, मृदंगाचार्य मयूर महाराज, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय. आणि सर्वात महत्वाचं, गायक वादक तर अतिशय छान आहेच, साऊंडर त्याहीपेक्षा अप्रतिम आहे, टाळकरी मंडळी बहुसंख्येने आहे, काहीच याच्यामध्ये कमतरता नाही. पण या सप्ताहाची खरी शोभा, माझ्या दोन्ही बाजूला हे लहान लहान मुलं मुली उभी आहे, हे सप्ताहाची खरी शोभा आहे. हे सप्ताहाचं चैतन्य आहे, कीर्तनाचं चैतन्य यांच्या स्वरूपाने विराजमान आहे. या सगळ्यांच्या चरणारविंदी साष्टांग विनम्र अभिवादन करून चिंतना करता सुरुवात करूया. विठ्ठल या भंगामधून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनामधला पारमार्थिक अनुभव आपल्या समोर कथन करत आहे. महाराज बोलता, मी काही पारमार्थिक साधना करत होतो आणि त्या पारमार्थिक साधनेच्या माध्यमातून मला काही गोष्टी प्राप्त झाल्या. काय प्राप्त झालं, काय साध्य झालं, त्याचं दिग्दर्शन महाराज या अभंगामध्ये करताय. आणि महाराज बोलताय, जगातल्या संपूर्ण विषयाचा मला पूर्णतः विसर पडला. माझ्या पारमार्थिक स्वरूपाचं साध्य आणि पारमार्थिक आतापर्यंत केलेल्या कर्माचं फळ, जगातल्या संपूर्ण विषयाचा मला विसर पडला. आमची शंका अशी आहे
की महाराज माणसाला विषयाचा विसर पडणं शक्य आहे का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. नेमकं विषय म्हणजे एक्झॅक्टली विषय नेमकं काय. डोळ्याने एखादी वस्तू पाहिल्याच्या नंतर दुसऱ्याची गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान जे काही असेल जगतामध्ये डोळ्याने पाहिलेली वस्तू स्वतःची व्हावी किंबहुना ते मला प्राप्त व्हावी असं ज्या वेळेस वाटतं त्याला विषय असं म्हणतात. मग ते काही असो, वस्तू पाहिल्याच्या नंतर अंतकरणात आकर्षण भाव निर्माण झाला आणि लालसा निर्माण झाली अंतकरणामध्ये, समजून घ्या त्याला विषय असं म्हणतात. मग ते कदाचित गाडी असेल, दुसऱ्याचा बंगला असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, काही असेल. महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर जेवढे काही विषय आहे त्या विषयाची भुरळ सामान्य माणसाला पडते. माझ्या जीवनातली क्रांती अशी आहे की मला आता कोणत्याही विषयाचं आकर्षण राहिलंच नाही. आमचा प्रश्न आहे महाराज की विषयाचं आकर्षण माणसाला हे तर त्याचा प्राण आहे, त्याचं जीवन आहे. एखादा माणूस विषयाचा विसर पाडून जिवंत कसा राहील हा आमचा प्रश्न आहे. आपण सर्व लोक एज्युकेटेड आहात, उच्च शिक्षित आहात, बहुश्रुत आहात. थोडस जीवाचे कान करून ऐका. माणसाला विषयाचा विसर पडू शकत नाही. महाराज म्हणतात पडला. कारण ज्ञानोबांचा आध्यात्मिक विश्वामधला सैद्धांतिक विचार असा आहे की जीव विषयरूपी जलाशयातला मासा आहे. जीव विषयरूपी जलाशयातला मासा आहे आणि मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसा जीव देखील विषयाशिवाय राहू शकत नाही. ते त्याचा प्राण आहे, त्याचं जीवन आहे. अरे माणूस कसा का राहील सौंदर्या वाचून, माणूस कसा राहील पदा वाचून, माणूस कसा राहील पैशा वाचून, माणूस कसा राहील प्रतिष्ठे वाचून. जगातल्या संपूर्ण विषयाचा विसर पडला तर तो माणूस जिवंत कसा राहील, आणि जिवंत असेल तर त्याला विषयाचा विसर पडणं इम्पॉसिबल आहे. जगाच्या पाठीवर दोन प्रकारचे परमार्थ करणारे लोक असतात. दोन प्रकारचे. एक भक्ती तर चालू आहे, कीर्तन ऐकणं चालू आहे, व्रतवैकल्य चालू आहे, कीर्तन करणं चालू आहे, पण संपूर्ण विषयाचा विसर पाडून कीर्तन करतात किंवा कीर्तन ऐकतात किंवा परमार्थ करतात तो सामान्य मनुष्य नसतो. सामान्य माणसं अंतकरणामध्ये विषयाच्या लालसा ठेवून परमार्थ करतात आणि जगाच्या पाठीवर एक वर्ग असा आहे, तो साधूचा वर्ग आहे, संतांचा वर्ग आहे. तो वर्ग अंतकरणातले सगळे विषय बाहेर काढून आणि त्या संपूर्ण विषयाचा त्याग करून परमार्थ करतात. त्यांना संत असं म्हणतात. आणि ते संत महात्मे जेव्हा परमार्थ करतात तर यावश चंद्र दिवा करव चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर राहते, सामान्य माणसाची राहत नाही. ज्यांच्या पदस्पर्शाने ही नगरी पावन झाली आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या परंपरेतील, त्यांच्या ओजस्वी परंपरेतील काही तेजस्वी हिरे निर्माण झाले आणि विदर्भाच्या प्रांतामध्ये त्या हिऱ्यांकरता फार मोठं स्थान निर्माण झालं. ते वैकुंठवासी भाऊसाहेब वरोलीकर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणजे ही दिग्रस नगरी आहे. तुम्ही भाग्यवान लोक आहात की भाऊसाहेबांच्या नगरीत तुम्ही राहताय. मूळ नाव नारायण मास्तर होतं. आजही ज्या शाळेत शिकवत होते ना ते त्या शाळेमध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे त्या भिंतीवरती, त्या वर्गावरती, ज्या वर्गात ते शिकवत होते. अशा महापुरुषाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. कदाचित नवीन मुलांना मुलींना माहिती नसेल म्हणून उल्लेख केला की आपण ज्या नगरीत राहतो ती नगरी एका महापुरुषाची आहे, ज्यांनी संपूर्ण जीवन स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून काम केलं आणि हजारो विद्यार्थी घडवले. त्या नगरीमध्ये आपण वास्तव्य करतो. आजही त्यांचा उल्लेख करावा लागतो. किंबहुना त्यांची कीर्ती जी अजरामर आहे ते एकाच कारणाने संपूर्ण विषयाचा त्याग केला आणि परमार्थ केला. तो साधूचा वर्ग असतो. सामान्य माणसं हे त्याग करू शकत नाही, धाडस करू शकत नाही. साधूच्या जीवनाचा प्रवास जो असतो त्या दिशेने आपण प्रवास करू शकत नाही, आपली हिंमत नाही तेवढी. संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर माणूस मागून मागून काय मागणार आहे? इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति काम शब्द संज्ञितः
पंचदशिकार वर्णन करता गाडी बंगला पैसा प्रतिष्ठा मान सन्मान याच्यापेक्षा वेगळं काय मागणार आहे माणूस. सामान्य माणसाच्या मागण्याची हद संपली. दरबारात गेल्याच्या नंतर कोणी असं म्हणत नाही महाराज आम्ही साधू झालो पाहिजे आणि आमच्या जीवनाचा प्रवास संतांच्या प्रवासाच्या दिशेने झाला पाहिजे असं मागणं कोणी मागत नाही. का मागत नाही लोक? कारण साधू जीवनाचा प्रवास हा भयंकर खडतर प्रवास आहे. हा खूप वेदनादायक प्रवास आहे आणि खूप क्लेशाचा प्रवास आहे, दुःखाचा प्रवास आहे. सहसा त्या रस्त्याने कोणी प्रवास करत नाही कारण तो प्रवास भयंकर खडतर आहे. या विदर्भाच्या प्रांतामध्ये एक महात्मा होऊन गेले, नाव आहे संत सखाराम महाराज. वारीला जात असताना ज्या झोपडीत ते राहत होते त्या झोपडीला आग लावून द्यायचे आणि ते वारीला जात होते. पुन्हा वारीवरून आले की पुन्हा ते झोपडी बांधायची, पुन्हा त्याच्यात काही दिवस राहायचं. वारीचा कालावधी आला की पुन्हा झोपडी पेटून द्यायची, निघून जायची. काही माणसाने विचारलं म्हणे महाराज तुम्ही पुन्हा येताना पुन्हा झोपडी बांधताच ना, तुम्हाला राहण्याकरता काहीतरी जागा पाहिजेच ना, मग कशाला तुम्ही जाळून जाता? तशी ठेवायची. जाळता का बरं तुम्ही? महाराज बोलले की पंढरपूरच्या वारीला जात असताना महिनाभर तिकडे राहायचं आहे. त्याचं कारण जाणण्याचं मी तुम्हाला सांगतो. महिनाभर वारीमध्ये राहत असताना आपलं गावाला काही आहे याची आठवण होऊ नये, स्मरण होऊ नये म्हणून जाळून टाकतो. हे तुम्ही फक्त ऐका, प्रयत्न करू विनाकारण माझ्यावर आणा सगळं. सामान्य माणसं हे प्रयत्न करत नाही. संसाराच्या नावे घालोनी साधूचा वर्ग आहे. ज्यांच्या अंतःकरणामुळे एकदा संसारातल्या विषयाबद्दल वैराग्य निर्माण झालं की त्यांच्या समोर विषयाची रांग उभी करा, महात्मा त्याला स्पर्श करत नाही म्हणून तो संत. त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या समोर पैशाची रांग उभी करा, जगातला कोणताही विषय उभा करा, त्याला स्पर्श करत नाही तो म्हणून तो महात्मा असतो. संतत्वाच्या दिशेने प्रवास करत असतो. आणि ते प्रखरचं वैराग्य निर्माण झालं. गोमोनिया सुणे आत्ताची गेले ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. कुत्र्याने वांती करावी आपल्या घरासमोर, त्याला पाहताना जशी किळस येते आम्हाला, तसं संसारातल्या विषयाकडे पाहत असतात महात्माचा वर्ग. त्यांना पैशांबद्दल, पदांबद्दल, प्रतिष्ठेबद्दल काही वाटत नाही, उलट त्यांना त्याची किळस येते. ज्ञानोबारांचा दृष्टांत अप्रतिम आहे. आणि ऐकून ठेवा एज्युकेटेड लोक, ज्ञानोबारांसारखा दृष्टांत प्रभू व्यक्तिमत्व या अवनी तलावरती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. दृष्टांत द्यावा तो फक्त माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी, अप्रतिम. मी माऊलींचा भक्त आहे म्हणून मला ज्ञानेश्वर महाराज आवडतात असं नाही आहे. मी काही वर्ष आळंदी क्षेत्रात राहिलो म्हणून मला ज्ञानेश्वर महाराज आवडतात असं नाही आहे. एवढंच कारण नाही त्याचं. तर मला ज्ञानेश्वर महाराज का आवडतात त्याचं महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या. 56 भाषेचा केला असे गौरव पण 56 भाषा येत असून सुद्धा माझ्या माऊलींनी आपल्या सर्वांवरती दया केली आणि ज्ञानेश्वरी लिहित असताना ती मराठीत लिहिली म्हणून मला माऊली आवडतात. कारण त्यांनी वेगळ्या भाषेत तो ग्रंथ निर्माण केला असता आम्ही वंचित राहिलो असतो ना. आम्हाला कधी ऐकायला भेटली असती, कधी पाहायला भेटली असती ज्ञानेश्वरी, काही अर्थ त्याचा कळला असता. ज्यांच्या अमृतमय वाणीमधून प्रस्फुटित झालेली विवरणात्मक शब्दसृष्टी म्हणजे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. ऋतुंबरा प्रज्ञेचा आविष्कार म्हणजे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी.
ज्या कॉलेजमध्ये आणि विद्यापीठा स्तरावरती एज्युकेशन घेतात काही मुलं आणि मुली, त्यांना आपल्या बुद्धीचा विकास करायचा असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये गरुड भरारी घ्यायची असेल आणि स्वतःच्या बुद्धीचा विकास करून प्रचंड शब्द कौशल्य प्राप्त करायचं असेल, प्रचंड शब्द प्रभुत्व प्राप्त करायचं असेल आणि प्रचंड शब्द भांडार जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल, तर माझी विनंती आहे, प्रार्थना आहे तुम्हाला, दररोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचत चला. जगात तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही तुमचं शब्द कौशल्य, कुठेच. नियमाने फक्त 5 ओव्या वाचा, नियमाने 5. एवढं प्रभुत्व तयार होईल तुमच्याकडे की तुम्हाला कुठेही उभं करा, किती लोकांपुढे उभे करा, तुम्ही बोलण्याकरता घाबरणार नाही. एक धैर्य निर्माण होतं. ज्ञानोबा तुम्हाला हिंमत देतात, ज्ञानोबा तुमचा आत्मविश्वास पक्का करतात. त्या शब्दांची शिदुरी तुमच्या जवळ असली ना, तुम्हाला कोणाही पण नतमस्तक होण्याची गरज नाही, कोणाच पुढे नाही. माणसं समाजात पैशावाले खूप असतात, नीट आहे का? पैशाने लोक श्रीमंत असतात, पण माणसं शब्दाने दरिद्री असतात. प्रचंड श्रीमंत असणारे लोक माईक समोर त्यांना उभं करा आणि बोला, साहेब 2 शब्द बोला, तुम्हाला एवढं सोडून बोला, बाकी काही बोलण्याचं नका सांगा. त्याला शब्द दारिद्र्य म्हणा, शब्द दारिद्र्य. एक नेता स्वतःचा प्रचार करण्याकरता बाहेर पडला आणि प्रचार करत असताना लोकांसमोर उभा आहे, लोकांना म्हणतोय मी दर पंचवार्षिकला उभा राहतो, तुम्ही मला निवडून देत असता, याही वर्षी निवडून द्या, तुमच्या गावात काय जेवढा अपेक्षा असेल, इच्छा असेल, मी पूर्ण करेल, फक्त मला निवडून द्या. गावातला एक माणूस उठला, तो म्हटला साहेब काहीच कमतरता नाही, सगळं बरोबर आहे, फक्त गावात एक उणीव आहे, जर पावसाळ्यामध्ये कोणी गावातलं मेला एखादा माणूस, त्याला जाळण्याकरता मशानभूमी नाही, फक्त तुझं तुम्ही निवडून आलात ना, एक मशानभूमी बनवून द्या. याने म्हणा बनवून देतो, विषय संपला. हा म्हटला अरे काय काळजी करता तुम्ही, मला फक्त निवडून द्या, तुमच्या गावात एक मशानभूमी काय, तुमच्या प्रत्येकाच्या घरात प्रत्येक एक मशानभूमी बनवून काय बोलतो, तुझा बजेट काय, तू बोलतो होता, तुला भान आहे का, नळ येत नाही घराघरात बांधा. याला शब्द दारिद्र्य म्हणा. प्रसंगाचं गांभीर्य नाही, कुठे काय वक्तव्य करावं माहिती नाही आहे, पदाने मोठा, पैशाने मोठा, पण शब्दाची निवड योग्य करता येत नाही, याला शब्द दारिद्र्य म्हणा. ज्याला शब्दाने श्रीमंत व्हायचं आहे आणि मराठी माणसाच्या मनावरती राज करायचा आहे अंतिम क्षणापर्यंत, त्यांनी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा आश्रय घ्या. आयुष्यात तुम्हाला कशाची उणीव वाचणार नाही. माझ्या माऊलींची क्रांती आहे आणि म्हणून त्यांना पदवी दिली महाराज. ज्ञानाचा 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 ओ ज्ञानाचा ज्ञानाचा ओ ज्ञानाचा ज्ञानाचे सागर आहे. जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याला ज्ञान प्राप्त आहे ते ज्ञानाचे सागर आहे. माझी विनंती आहे आणि प्रार्थना आहे तुम्हाला, 2 पुस्तकं कोणी वाचले किंवा लिहून ठेवले,
म्हणून कोणालाही ज्ञानाचा सागर पदवी नका लावत जाऊ. ज्ञानाचा सागर ही पदवी फक्त ज्ञानेश्वर महाराजांकरता निर्माण झाली. दुसऱ्याकरता लावाल तर तो माऊलींचा अपमान आहे. सागर त्याला म्हणतात तो कधी आटत नाही, किती पाऊस आला तर तो भरत नाही. ज्याची लांबी रुंदी खोली मोजणं अशक्य असतं त्याला सागर म्हणतात. ते ज्ञानोबा ज्ञानाचा सागर आहे. जगातल्या प्रत्येक क्षेत्रामधलं त्यांना ज्ञान प्राप्त आहे ते माऊली. दृष्टांत अप्रतिम. माऊली बोलताय महात्मा विषयाचा त्याग करतो एवढी गोष्ट सत्य नाही आहे. तो तर करतोच तो. महात्मा फक्त विषयाचा त्याग करतो एवढंच नाही तर विषय देखील महात्म्याचा त्याग करतो आणि स्वतःवरून निघून जातो. हे वाक्य पूर्ण आहे. आम्ही विषयाचा त्याग करतो. संतांकडे ते विषय थांबतच नाही. ते विषय स्वतःवरून निघून जातात. त्यांना सांगायची गरज नाही. आणि हे पटण्याकरता माऊलींचा दृष्टांत फार गोड आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये माऊली बोलता एक मार मोठा वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षावरती अनेक पक्ष्यांनी घरटे बांधलेले आहेत. एक दिवस काय झालं, त्या वटवृक्षाला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर आता ते जळून खाक होणार. सगळे पक्षी त्यांचे घर सगळे जळून खाक होणार. त्या पक्ष्यांना आता सांगावं लागत नाही. माऊली बोलताय वृक्षाला आग लागली, वनवा लागला, पेटलं ते झाड. वर असणारे पक्षी त्यांना सांगावं लागत नाही बाबा उडून जा, जास्त वेळ थांबा तर जळून खाक व्हाल. आग लागल्याबरोबर जसे पक्षी उडून जातात तसं महात्म्याच्या जीवनामधलं प्रकट असं वैराग्य पाहिलं. विषयांना सांगावं लागत नाही तुम्ही ते थांबू नका, हे आपोआप निघून जातात त्या पक्षाप्रमाणे. ज्ञानोबांचा दृष्टांत आगी लागली या रुखी ते कोणी सैरा पडती पक्षी. जसं आग लागल्याच्या नंतर वृक्षावरचे पक्षी आपोआप निघून जातात तसं संतांचं प्रखर असं वैराग्य त्यांना प्राप्त झालं की त्या विषयांना सांगावं लागत नाही बाबा निघून जा, विषय आपोआप निघून जातात. आणि म्हणून महाराज बोलतात की आमचं वैराग्य त्यांनी पाहिलं आणि संपूर्ण विषयाचा कायमस्वरूपी विसर त्या साधनेच्या माध्यमातून मला त्याग झाला संपूर्ण विषयाचा. आता कशाचंही आकर्षण माझ्या अंतःकरणात राहिलं नाही. पारमार्थिक क्षेत्रामध्ये भक्ती क्षेत्रामधला उच्चतम अनुभव ज्यांना प्राप्त करायचा आहे, उच्चतम अनुभव,
त्याला संसारातल्या तुच्छ विषयाचा त्याग करावाच लागतो, त्याच्याशिवाय हा अनुभव प्राप्त होतो. ज्या भागवताची कथा आपण ऐकताय, नारद भक्तिसूत्रामध्ये त्या गोपिकांचं वर्णन केलं नारदांनी. यथाव्रज गोपिकांना भक्ती करायची असेल तर ते गोपिकाप्रमाणे करा. आणि गोपी ही अवस्था आहे, कोणी स्त्री नाही आहे. संसारातल्या विषयाचा ज्यांनी ज्यांनी त्याग केला ते सगळ्या गोपिका आहे. तो वृत्तीचा प्रकार आहे, तो अवस्थेचा भाग आहे. ज्याच्या मनामध्ये संसाराबद्दल तुच्छ भावना निर्माण झाली त्या सगळ्या कृष्णाच्या पत्नी आहेत, त्या गोपी आहेत. उदाहरण द्यायचं असेल तर विश्वाच्या इतिहासामधलं पहिलं उदाहरण आहे, बारकाईने ऐका. ज्या विदर्भाच्या प्रांतात तुम्ही राहता, आपण राहतो, ते विश्वाच्या इतिहासात असं उदाहरण तुम्हाला कुठे सापडणार नाही. सर्च करा, कुठे भेटणार नाही. ते उदाहरण या विदर्भाच्या प्रांतामध्ये घडलं. एक माणूस म्हणून जन्माला आलेला एक व्यक्ती, जातीने माणूस म्हणून आहे, स्त्री नाही आहे, माणूस म्हणून जन्म झाला. माणसाच्या जातीमध्ये पुरुष म्हणून जन्माला आला. लग्न झालं, मनकर्णिका नावाची पत्नी प्राप्त झाली. 2 वर्षाचे असताना आंधळे झाले, दृष्टी निघून गेली. आणि असा आंधळा मनुष्य 132 ग्रंथ लिहून ठेवतो. एक दुसरी क्रांती, एका आंधळ्या माणसाने स्त्रीचा वेश धारण करावा. मी कृष्णाची पत्नी आहे, ज्ञानोबरायांची कन्या आहे, मुलगी आहे, हा भाव अंतकरणात बाळगून नुसता बाळगला नाही तर स्त्रीसारखे नटून राहत होते. स्त्रीसारखी साडी घालायची, पायामध्ये पैजण आहे, हातामध्ये कंकण आहे, नाकामध्ये नथनी आहे, कपडावरती कुंकुम तिलक आहे, वेणी घालायची. स्त्री जशी शृंगार करते तसा सगळा शृंगार करत होते. एवढंच नाही तर स्त्रीला ज्या नियमाचं पालन करावं लागतं त्या सगळ्या नियमाचं पालन ते करत होते. नाव आहे प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज माधानकर, जिल्हा अमरावती. क्रांती एवढी मोठी आहे की संत ज्ञानेश्वर महाराज जगाला समजले. पाहण्याकरता कसे होते, नाकीडोई माऊली कसे होते, हे 12व्या शतकामध्ये घडलेली घटना 100-150 वर्षापूर्वी ज्ञानोबराय कसे होते हे आपल्या समोर आले. ही क्रांती कोणाची असेल तर ते संत गुलाबराव महाराजांची क्रांती आहे या महाराष्ट्राच्या मध्ये. नाहीतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर तुकाराम महाराज नंतर जन्माला आले, त्यांचा अवतार नंतर आहे. पण तुकाराम महाराजांचा ओरिजिनल फोटो उपस्थित नाही. जे फोटो आपण लावतो तो विष्णुपंत पांगनीस यांचा तो फोटो आहे. त्यांनी मराठी सिनेमा सृष्टीमध्ये संत तुकाराम महाराज असा चित्रपट आला होता 1936 मध्ये, त्याच्यात भूमिका केली त्यांनी विष्णुपंत पांगनीस. त्यांना तुकोबारायांच्या भूमिका करताना इतका भाव अंतकरणात निर्माण झाला. तिथून पुढे त्यांनी तो ड्रेस काढला नाही, तो विना सोडला नाही, तसेच जीवन जगत राहिले. लोकांच्या समोर एका नटाचा चेहरा समोर आला आणि त्याची पूज्यता त्यांना प्राप्त झाली. आपण जो चेहरा पाहतोय त्यांची काल्पनिक चेहरा आपण पाहतोय. महाराजांचा फोटो उपलब्ध नाहीये, पण माऊलींचा फोटो उपलब्ध आहे. तो चेहरा कसा होता पाहायचा आहे तुम्हाला तर कधी आळंदी क्षेत्रात जा, ज्ञानोबरांच्या दरबारात जा, तिथे विना मंडप आहे, 24 तास विनापारा चालू असतो. त्याच्यामध्ये 4 दिशेला 4 फोटो आहे. उजव्या हाताला ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. कधी वेळ भेटला तर वाचा, त्याच्या खाली स्वच्छ अक्षरात लिहून ठेवलेलं आहे की संत गुलाबराव महाराज माधानकर यांनी रेखाटलेलं ज्ञानोबरायांचं चित्र. अवस्था सांगतो तुम्हाला, अवस्था. पुरुष जाती जन्माला आले आणि विश्वाच्या इतिहासामध्ये एक घटना अशी घडली की आयुष्यभर स्त्री म्हणून जीवन जगले. मी ज्ञानेश कन्या आहे, ज्ञानोबरायांची कन्या आहे आणि कृष्णाची पत्नी आहे. या अवस्थेवरती राहिली. ती अवस्था आहे. कोणी जगू शकतो, तुम्ही जगू शकता, मी जगू शकतो, कोणी जगू शकतो. फक्त संपूर्ण विषयाचा त्याग ज्यांना होत असतो त्यांना गोपी म्हणत असतात. आणि त्या गोपिकांनी हा अनुभव घेतला, भक्ती क्षेत्रामधला उच्चतम अनुभव घेतला की भगवंताच्या एका मुरलीचा स्वर कानावरती पडला की जगातल्या संपूर्ण विषयाचा विसर पडायचा. त्यांना हा भाव जगल्या. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विवळ झाले अंतकरणी, मी घर धंदा विसरले, आहारे सावळिया कैसी वाजव
प्रमाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दानादीन येऊनी हृदयी संचरली. त्याच्या मुरलीचा स्वर कानामध्ये पडला त्यांच्या की बाळा असताना जीव विसरली नाही, पतिसुताचा विसर पडला. हा संसारातल्या घटनांचा विसर पडल्याशिवाय तो भगवान परमात्मा आम्हाला जवळ करत नाही. हा आध्यात्मिक विश्वातला सैद्धांतिक विचार आहे. जोपर्यंत आमच्या अंतःकरणामुळे संसार भरलेला आहे, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई. आमच्या चित्तामध्ये जर नुसता संसार भरला असेल तर तो जवळ करणार नाही. महाराज सेवा करावी लागते. अखंडपणे आपलं जीवन त्या सेवेमध्ये रत करावं लागतं. तेव्हा तो भगवान परमात्मा कृपा करत असतो आपल्याला. आणि ऐकून ठेवा, सेवा तुम्ही कोणाचीही करा, कोणाची देवाचीच केली पाहिजे असं काही नाही. सेवा तुम्ही कोणाचीही करा, सेवेचं ऋण भगवान परमात्मा ठेवत नसतो. या देहाने फक्त देहाची सेवा करू नका, माझी प्रार्थना करा. या देहाने फक्त देहाची नका सेवा करू, कधीतरी या देहाने भगवंताची सेवा करून पाहत चला. कारण देहाची सेवा करण्याकरता नाही भेटला, देह भेटलेला आहे तो देवे दिला देह भजनागो. जेने हाती भरिला दयाचे करीना जग जीवन नारायण काही न या देहाची 3 चिमट्या राख होईल, जीवन संपून जाईल. देहाची सेवा केल्याने फायदा काही होणार नाही. मग या देहाने केव्हा तरी या मंडपाची, साधू संतांची, देशाची, धर्माची, देवाची सेवा करून बघा. त्या सेवेचं ऋण झाल्याच्या नंतर एक दिवस त्या सेवेचं ऋण फेडण्याकरता जगाचा मालक विटेवरनं खाली उतरून ते ऋण फेडण्याकरता आपल्या घरी येईल. हे त्या सेवेचं फळ असेल तुम्हाला आपल्या घरी. नुसतं हे सांगून तुम्हाला मी पुढे जाणार नाही. कुणाच्या घरी आला आणि कुणाच्या सेवेचं ऋण फेडलं त्यांनी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. पंढरपूर जवळ एक मंगलवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगलवेढ्यामध्ये एक रानोबा नावाचे वारकरी राहत होते. नाव आहे रानोबा वारकरी. श्रीमंताच्या बागेमधले आंबे काढायचे आणि भगवंताच्या दरबारात घेऊन जायचे. ही सेवा त्यांची. शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. भगवंताच्या दरबारात आंबे नेऊन द्यायचे. एक दिवस जीवन पूर्ण थकलेला आहे, पण सेवेचं ऋण एवढं झालं की भगवंताला ते कसं फेडावं प्रश्न पडला. त्यांच्या पदरामध्ये एक दिवस भगवंताने एक आंबा खाऊन बघितला, थोडासा चोकून पाहिला, तो प्रसाद म्हणून त्याच्या पदरामध्ये पडला. त्याने तो घरी आपल्या पत्नीला खाण्याकरता दिला. त्यांना एक मुलगा झाला. त्यांनी ठरवलं की भगवंताचा प्रसाद मला प्राप्त झाला, भगवंतांनी चोखलेला आंबा मला खायला भेटला, प्रसाद म्हणून आमच्या पत्नीने सेवन केला. मला जर मुलगा झाला नाव ठेवले मी त्याचा चोखा, आणि मुलगाच झाला नाव ठेवलं त्याचा चोखोबार आहे. चोखोबारांचं लग्न झालं, पत्नी प्राप्त झाली, नाव आहे सोयराबाई. बरेच दिवस जीवन असं जगले. ते म्हातारपण जवळ आलं आणि खाटेवरती पडले. आता स्वतः उठता येत नाही, बसता येत नाही, असं जीवन जर्जर म्हातारपण झालं. खाटेवरती आहे. लहान मुलाचं जसं सगळं करावं लागतं ना, तसं खाटेवरती पडलेल्या म्हातारा माणसाचं सगळं करावं लागत असतं. ते एक बालपणच असते. फक्त बाळाचं लोक आनंदाने करतात, म्हातारा माणसाचं कोणी करत नाही. वाईट वाटेल तुम्हाला, घरातले लोक त्या म्हातारा माणसाची मरणाची वाट पाहत असतात. हेच वाक्य सत्य आहे. त्याच्या जगण्याची वाट कोणीच पाहत नाही. नाविलाज आहे, त्याला मरण येत नाही म्हणून घरात ठेवतात, पण त्याच्या मरणाचीच लोक वाट पाहतात. आणि पाहुणे भेटण्याकरता आले, लोक फार हुशार आहे महाराज, लोक वाक्य फार गोड बोलतात. त्या पाहुण्याला म्हणतात, अहो आम्हाला असं वाटतं आता देवानी यांना काय गोड वाक्य आहे महाराज,
त्याचा अर्थ काय होतो? मेला पाहिजे हाच अर्थ होतो. पण तसं न म्हणता वाईट वाटेल वाटेल ऐकताना देवानी यांना. मग लोक अक्षरात फार छान लिहितात, आमच्या वडिलांना देवाज्ञा. देवाची आज्ञा नाही, तू घालवलं त्याला. देवाची आज्ञा घ्यायची होती, तू लवकर घालवण्याचा प्रयत्न केला. म्हातारा माणसाच्या मरणाची वाट पाहतात ही शोकांतिका आहे. त्याची जगण्याची वाट कोणी पाहत नाही. किती केलं तरी त्या घराकरता संसाराकरता कोणी लक्षात घेत नाही. जाण्याचीच वाट पाहतात लोक. सेवा कोणी करण्याकरता मोकळं नाहीये. म्हातारपण म्हणजे बालपण असतं. चोखोवरांनी आपल्या वडिलांचं सगळं सगळं करायचं. आतापासून इथपर्यंत सगळी सेवा करायची. बारकाईने ऐका, एक दिवस चोखोबारांच्या वडिलांचा देहधर्म जाग्यावर झाला. चोखोबारांनी त्यांना उचललं, एका दगडावरती उभं केलं. बगले म्हणजे दोन्ही हात घालून त्यांना उभं केलं. सोडावं तर उडी खाली पडतात अशी अवस्था आहे त्यांची. पण त्यांच्या कमरेवरती पाणी टाकलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे, त्यांना त्यांचे कपडे काढले पाहिजे. कोण करेल? घरात कोणीच नाही आहे. फक्त सोयराबाई आहे, चोखोबारांची पत्नी. त्यांच्या पत्नीने काही विचार केला नाही. एक वाक्य लिहून ठेवा, आपला मुलगा जर तुमची सेवा करत असेल तर हे नवल नाही, हे विशेष नाही आहे, ते तुमचं रक्त आहे. त्यांनी सेवा करणं हे त्याचं कर्तव्यच आहे. करत असेल तर नवल नाही आहे. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे. दुसऱ्याची लेक, दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आली आणि काही रक्ताचा संबंध नसताना जर ते तुमची सेवा करत असेल तर कौतुक करा तिचं. आनंद बाळगा. जीवनामध्ये खूप पुण्य केलं तुम्ही. दुसऱ्याची पोरगी तुमच्या घरात आली, ती तुमची संबंध नसताना सेवा करते. केव्हा तरी कौतुक करून तिचं पहा. पण लोक कौतुक करत नाही. सून घरामध्ये आली की लोकांना असं वाटतं आपल्या घरात लक्ष्मी नाही आली, मोलकरीण आणली घरात. मोलकरी ती सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं काम करायचे एका मशीन प्रमाणे. ती सुद्धा जीव आहे. तिला सुद्धा वेदना होतात, तिला सुद्धा त्रास होतो, दुःख होतं. केव्हा तरी तिचे अंग दुखतं, केव्हा तरी तिला कधी तापही येतो. कधी विचारपूस केली? ती काय लोखंडाचं शरीर थोडी आहे. आणि नवीन सून घरामध्ये आल्याच्या नंतर सगळे कामं तिला आलेच पाहिजे असा दुराग्रह का? कारण ती सुद्धा आपल्या आई वडिलाच्या डाळात वाढलेली मुलगी आहे. घरी तिने झाडू सुद्धा उचलला नाही, अशा डाळात वाढलेली मुलगी. लग्न झालं, सगळा अनुभव तिला आजच येईल असा दुराग्रह का? येईल, हळूहळू अनुभव येईल. अरे 2-3 वर्षे होऊ द्या तिच्या संसाराला. मोलकरींसाठी काम करते मला ती मुलगी, मोलकरींसाठी. तिला पगार नाही ते काम करण्याचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घर टाप टीप स्वच्छ ठेवते, 10 वेळा घर पुसते. मोलकरी काय काम करी ती काम करत असते. ती नुसतं तुमची सेवा करत नाही, तुमच्या वडिलाची, आईची, मुलाबाळाची, सगळ्यांची सेवा करते रे ती. एकटी बाई, फक्त एकटी. तिच्या अंगाला 102 ताप आलेला असतो, तरीही मात्र ती म्हणत नाही मला ताप आलाय. कारण तिला माहिती आहे आपल्या घरात फक्त आपण एकच स्त्री आहोत. सासू थकली आहे, सासरा थकलेला आहे, पतीला जॉबला जायचं आहे, मुलगा शाळेमध्ये जाणार आहे, उठावंच लागेल. 102 ताप तिच्या अंगाला आहे, तरी मात्र ती म्हणत नाही मी आज उठणार नाही, मी स्वयंपाक करणार नाही. तशा अवस्थेत उठते ती. मुलाचा डबा तयार करते आणि मुलाचा डबा त्याच्या हातात देत असताना मुलाचा स्पर्श होते तिच्या शरीराला. मुलाला गरम चटका लागतो असा आईच्या अंगाचा. मुलगा म्हणते, आई तुझं अंग फार तापलं आहे ग, ताप आहे तुला? तुला ताप कसं वाटतं मला? आई म्हणते, नाही रे बाळा, गॅस जवळ एका तासापासून उभी आहे ना, म्हणून शरीर माझं तापलेलं आहे, तुला ताप नाही आला, तुझा शाळेमध्ये. फक्त ती गोष्ट करू शकते. स्वतःच्या अंगात आलेला ताप ती स्वतःच्या अंगात मुरवते, तरी घरातल्या सर्व लोकांची सेवा करते. केव्हा तरी कौतुक करत राहायचं, केव्हा तरी. दुसऱ्याची सून जर आपली सेवा करत असेल, दुसऱ्याची मुलगी सून म्हणून आपल्या घरी आली, कौतुक करा. चोखोबारांची पत्नी तयाची कांता, तयाच सारखी आपल्या पतीच्या सेवेमध्ये तशीच सेवा करायची. काही विचार केला नाही त्या बाईने. लगेच गेली, त्यांच्या कमरेवरती पाणी टाकलं, त्यांना स्वच्छ केलं, नवीन कपडे परिधान केले आणि त्यांना खाटेवरती पुन्हा झोपवलं. चोखोबारांच्या वडिलांनी विचारलं, चोखा आपल्या घरामध्ये आपण 3 जण आहोत रे, तू आहेस, तुझी पत्नी आणि मी आहे. मला दगडावरती उभं केलं, तू मला धरून उभा होतास, माझ्या अंगावरती पाणी कोणी टाकलं रे? माझ्या कमरेवरती पाणी टाकून मला स्वच्छ कोणी केलं? चोखोबारांनी सांगितलं, बाबा तुमची सून होती ना, सोयरा होती. ऐकल्या बरोबर अश्रूंच्या धारा गेल्या डोळ्यांना.
खडकन पाणी आलं डोळ्यामध्ये. त्यांच्या आवाज दिला, सोयरा ये बाई बस. समोर बसवलं, डोक्यावर हात फिरवला, सांगितलं, सोयरा एखाद्या माणसाच्या कमरेवरती पाणी टाकून स्वच्छ करण्याचा अधिकार एक तर त्याच्या पत्नीला असतो, नाहीतर त्याच्या मुलीला असतो. तू माझी नात्याने सून आहेस, मुलीप्रमाणे धावून आलीस आणि वडिलाप्रमाणे माझी सेवा केली. बाळा तुझ्या सेवेचं ऋण कसं फेडून मी तुला आशीर्वाद देतो मरताना की आयुष्यभर त्या देवाची सेवा केली या देहाने. हा देह शिरला त्या पांडुरंगाच्या सेवेकरता. आशीर्वाद आहे तुला. तुझ्या देहाला जेव्हा संकट पडेल आणि कोणी तुझ्या जवळ नसेल, माझा आशीर्वाद आहे, जगाचा मालक येईल आणि तुझी सेवा करेल, हा माझा आशीर्वाद आहे. सासऱ्याचा आशीर्वाद खरा झाला हो. आणि स्वराबाईचं बाळंतपण जवळ आलं. पती गेले बहिणीला आणण्याकरता मेहुणला बुलढाणा जिल्ह्यामध्ये. गडबडा गडबडा लोळते आहे. सोयराबाई आपल्या घरात एकटीच आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. बाळंतपणाची वेळ आहे. असह्य वेदना होत आहे, मरणासन्न वेदना होत आहे. तिला सहन होत नाही. अशा अवस्थेमध्ये जगाचा मालक चोकोबारांच्या बहिणीचं रूप आणि वहिनी उघडा दार हाका मारी असा आवाज देतोय. वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारी. सेवा कोणाची करा, कोणाची करा, तुमचं सेवेचं ऋण भगवान परमात्मा ठेवत नसतो. ज्ञानोबांचा ओबीचा आदर्श घेतो तुमच्या समोर. ते ऋण वैपण देखोनी अंगी, आपुलियाच्या उत्तीर्णत्वालागी, भक्ताच्या तनु त्यागी, परिचर्या करी. सेवेचं ऋण झालं की ते ऋण वैपण देखोनी अंगी, आपुलियाच्या उत्तीर्णत्वालागी, भक्ताच्या तनुत्यागी, परिचर्या करी. या देहाची सेवा करण्याकरता देव कोणा पाठवत नाही रे, स्वतः येत असतो तुमच्या देहाची सेवा करायला. फक्त हा देह झिजला पाहिजे त्या मातीच्या सेवेकरता. देह झिजला पाहिजे संप्रदायाच्या सेवेकरता. देह झिजला पाहिजे आई वडिलांच्या सेवेकरता. देह झिजला पाहिजे संतांच्या सेवेकरता. देह झिजला पाहिजे देवाच्या सेवेकरता. तुकोबाराय बोलताय, आयुष्यभर भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं की वाचा अनावर होईपर्यंत भजन केलं. Ah
आपल्या कलेचा आविष्कार इतका गोळ करतायत ही लोक. निसर्गाची देण आहे, भगवंताची देण आहे, माऊलींची कृपा आहे. जरा एखाद्या क्षेत्रामध्ये गेले असते, चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या आवाजाचा वापर करून आज कुठे गेले असते का प्रश्न नाही आहे, फार मोठे झाले असते याही पेक्षा. पण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये सेवा करणारी सगळी लोक आपलं जीवन अर्पण केलं. तिथे पैसा खूप भेटला असता, कदाचित प्रसिद्धी भेटली असती, याही पेक्षा मोठी वाद नाही आहे. पण ज्ञानोबारांच्या दरबारात आल्याच्या नंतर एवढी किंमत प्राप्त झाली, एवढा मोठा दर्जा प्राप्त झाला की आळंदीवरनं आला ऐकायला व्यक्ती दिग्रसमध्ये लोक म्हणतात माऊली आमच्या घरी आले, असं त्यांचा दर्जा लोकांना प्राप्त होतो. लोक माऊली म्हणून घरामध्ये त्यांना प्रवेश करून देतात, त्यांची पाद्यपूजा करतात. हा दर्जा त्यांना प्राप्त झाला नसता वेगळ्या क्षेत्रात गेले असते तर. पण संप्रदायाचा क्षेत्र आहे, माऊली फार मोठं करते महाराज. माऊलीचं देणं फार असं शब्दात सांगणं कठीण आहे. किती देतील, काय देतील, काही सांगता येत नाही. घरून जाताना कोणताही मुलगा काही घेऊन जात नाही. पण ज्ञानोबारांचा दरबार इतका श्रीमंत माणसाला, इतका माणसाला मोठं करते की कल्पना करू शकत नाही. नाही देखील ते मिळे माणसाच्या कल्पनेतही नसतं अशा गोष्टी प्राप्त होतात. माऊलींची देण आहे. एकदा आपण मोठ्या प्रमाणे भगवंताचं भजन करायचं आहे. सर्वांनी 2 मिनिटाकरता हातवर करायचे, सर्वांनी, सगळे लोक, कोणी तसं राहायचं नाही. बस बस. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठल विठ्ठल सर्वांनी म्हणायचं आहे.
गजानन महाराज की हरे हरे हातवर सर्वांनी हरे 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 घरी जाऊन जेवण करत नाही खूपच लागली पाहिजे तुम्हाला भगवंताचं भजन एवढं झालं म्हणतात महाराज एवढं झालं वाचा अनावर झाली माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे मला भगवंताच्या नामाचा छंद झाला माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागो छंद भगवंताच्या भजनाचा मला छंद लागला किती एखाद्या लोभी माणसाला कंजूस माणसाला जितकं धन आवडतं तितकं माझं त्या नामस्मरणामध्ये प्रीती निर्माण झाली प्रेम निर्माण झालं लाभाचे या पुढे चाले आपल्या भागाचं एक उदयोन्मुख व्यक्तिमत्व येणाऱ्या भावी काळामध्ये या भागाची भागवत धर्माची पताका संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे चालवणार आहे असं उदयोन्मुख व्यक्तिमत्व जे राज महाराज साखरकर दूरटाकडे तसा आपल्या सर्वांना सार्थ स्वाभिमान आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन भाऊसाहेबांची परंपरा नाना महाराज कोटेकरांची परंपरा पुढे चालवणार आहेत मोठ्या आनंदाने आणि विश्वासाने तुमच्या सर्व लोकांचा विश्वास संपादन करून तुम्हाला प्रार्थना आहे त्यांच्या या पारमार्थिक कार्याला तुम्ही सपोर्ट करा सगळे लोक सगळेजण सपोर्ट करा त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या भावी काळामध्ये कीर्तनकार गायक वादक येणाऱ्या काळामध्ये संप्रदायामधले अभ्यासक समीक्षक आणि चिकित्सक लोक या गादीवरती उभे राहिले पाहिजे विटंबना करणारे अवहेलना करणारे लोक या गादीवरती उभे नाही राहिले पाहिजे कारण ही भूमी ही नगरी
ही भाऊसाहेबांची भूमी आहे, त्याचं भान आपण सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे. ही सामान्य भूमी नाही आहे. आणि भाऊसाहेबांच्या भूमीमध्ये संस्थेच्या परंपरेमध्येच लोक उभे राहिले पाहिजे, याची जाण ठेवा, जेणेकरून पुढच्या काळामध्ये ते तुम्हाला सहकार्य करेल आणि तशा पद्धतीचे वक्ते तुमच्या गावात ते पाचारण करतील. असं सुंदर व्यक्तिमत्व आहे. मनापासून धन्यवाद. गोड वाटणीचा म्हटली, गोड वाटणीचा फार गोड म्हटली. महाराज बोलताय त्या लोभी माणसाप्रमाणे, कंजूस माणसाप्रमाणे जसं त्याला धन प्रिय असतं तसं मला भगवंताचं नाम प्रिय आहे. आणि सगळं महाराज तुम्ही केलं, शेवटी तुमच्या पदरात काय पडलं, तुम्हाला साध्य काय झालं, कशामुळे तुम्हाला लाभ झाला, महाराज सांगताय असा लाभ प्राप्त झाला. भक्ती क्षेत्रामधला उच्चतम अनुभव मला प्राप्त झाला. उच्चतम अनुभव तुका म्हणे गंगा सागर सत्ता, तुका म्हणे गंगा सागर संगमीरा, तुका म्हणे माझी मन झाली अनावर, माझी मन झाली भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, जीवन है दो मेला रहेगा, कायम जगत प्राणा जमेला रहेगा, इससे तो साथी है मित्र जल बिंदु पान तक अर्धांगनी बढ़े केवल मकान, परिवार के सब लोग चलेंगे इस मशान तक, बेटा दी हक निभाएगा तो भजन ही है साथी, हरि के भजन अकेला रहेगा, माझी मन झाली अनावर, 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 गंगया
मिनिटापूर्वी आपण एक वेगळ्या विश्वात गेलो. स्वतःची आठवण आपल्याला राहिली नाही, एवढे विसरून गेलो आपण. स्वर्गामधले गंधर्व कसे गातात, कसे वाजवतात आम्हाला माहिती नाही, पण एवढं नक्की म्हणेन मी, यांच्यापेक्षा चांगले गात नसतील, त्यांच्यापेक्षा चांगले वाजवत नसतील, इतकं मात्र नक्कीच आहे. ते कधी पाहिलं आम्ही, ते पाहण्याकरता स्वर्गात जावं लागेल, जाऊन या एकदा. पण या पृथ्वी तलावरती यांच्या रूपाने आम्हाला पाहिलं. माझी विनंती आहे नारायण महाराजांना, यांचं जे काही ठरलं असेल तुमचं मानधन, त्याच्यामध्ये थोडेसे 1000 रुपये वाढून द्या यांना. मंत्रमुग्ध झालो आम्ही, मंत्रमुग्ध.
म्हणजे माझ्या पकडतले कमी करून नाही म्हणत मी. माझा मामा तुमच्या कोणते सांगता इच्छा असेल अतिप्रेमाचं बोलणं आहे. मला एकच गाव असं भेटलं आतापर्यंत, मी तुम्हाला खरं सांगतो, नादाच्या गादीवरून बोलतो, खोटा बोलणार नाही. आतापर्यंत मला एकच गाव भेटलं की येताना प्रवासामध्ये थोडा उशीर होईल, आपल्याला काळजी की आपण वेळेत पोचत नाही, प्रवास लांबचा आहे. आतापर्यंत सर्व लोक म्हटले महाराज काही करा पण वेळेत या बरं का, काही करा, तुम्ही मरा, गाडी उलटू द्या तिकडे, मग तुम्ही वेळेत या, असे म्हणणारे दररोज भेटतात. महाराज बरोबर वेळेत या, आमच्याकडे तर वेळेत लागत असते, आम्ही टाईम अजिबात चुकू देत नाही. पण मला एक गाव भेटलं महाराज असं की मला सकाळपासून मी प्रवासात निघालो, पुन्हा महाराज चिंता करू नका, सावकाश या, अजिबात घाई करू नका, तुम्ही याल तेव्हा कीर्तन लावू, असं एक गाव ते दिग्रस गाव मला. प्रत्येक फोनला एवढंच घाई करू नका, गाडी हळू चालवा, व्यवस्थित चालवा, 15 मिनिटं मागे पुढे होईल. आणि माझ्या सर्व गुरुबंधूंनी बरोबर वेळेत भजन चालू केलं, 15 मिनिटात सर्व लोकांना इकडे आकर्षित करून ठेवलं. खरंच मला जर कोणी म्हटलं ना महाराज या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय कमावलं, तर मी छातीला हात लावून सांगेन की दिग्रसची मंडळी ही माझी कमाई आहे. महत्वाचं कारण आहे, खूप प्रेम करतात ते लोक. तुपटाकडीमध्ये माझं नेहमी येणं असतं, दिग्रसमध्ये नेहमी येतो. आमचे भोपळे सर आणि सगळे राज महाराज मंडळी खूप प्रेम करतात आणि प्रेमाचा परिपाक म्हणून आज नारायण महाराजांनी या संधीचा योग मला आणून दिला. महाराज बोलताय शेवटच्या चरणामध्ये की जसं सागराचा आणि गंगेचा संगम होतो आणि एकदा नदीचा प्रवास तिथे थांबला, समुद्रामध्ये स्वतःला विलीन करून घेतलं नदीने, नदीचं पाणी कोणतं आहे आणि सागराचं पाणी कोणतं आहे हे सांगणं अशक्य असतं. अवघ्या झाल्या उर्मी एक होय, ते पाणी स्वतःला एकरूप करून टाकतं. नदी आपलं संकुचित जीवन व्यापक स्वरूपाला समर्पित करते. तर त्याचप्रमाणे महाराज बोलताय नामस्मरणाचा एवढा परिणाम झाला, काय साध्य झालं, त्या गंगेच्या आणि सागराच्या संगमाप्रमाणे भगवंताचं आणि माझं मिलन झालं, आमच्यामधलं द्वैत संपलं आणि अद्वैत स्थितीवरती आमचं जीवन त्या ठिकाणी निर्माण झालं. आता भगवंतामध्ये माझ्यामध्ये कोणताही भेद नाही आहे, हे साध्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं आणि भक्ती क्षेत्रामधला उच्चतम अनुभव मला प्राप्त झाला. एकच प्रार्थना करून आपण सर्वजण महाराजांकडे की महाराज तुम्हाला जो अनुभव प्राप्त झाला तो अनुभव आम्हा सर्वांना एक दिवस प्राप्त हो आणि आमचंही पारमार्थिक कार्य सिद्धीला जावं एवढी कृपा आमच्यावरती करा. एवढंच बोलून वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर महादेव